नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. अखेर लॉकडाऊनची घोषणा झालीच, दंडात्मक कारवाईचा बडगा सुरूच. नियमांच्या कचाट्यात व्यापारी वर्ग संभ्रमात, मतमोजणीसाठी कोरोना निगेटिव्ह सक्ती. देशात 3.5 लाखांहून अधिक रुग्ण. कोगनोळीतील पूरग्रस्त कॉलनीतील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनामुक्त. राज्यात होणार 10 ऑक्सिजन प्लांटची उभारणी. कोरोनासाठी खासगी हॉस्पिटल्सना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अन्वेकर गोल्ड. अन्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोरोनाची हाताबाहेर जात असलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्नाटक सरकारला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा आधार घेण्याची वेळ आली आहे. आता दिनांक 27 एप्रिल पासून दिनांक 10 मे पर्यंत राज्यातील सर्व व्यवहार ठप्प होणार आहेत. राज्य सरकारने आता 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने 2 आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेंगलोरसह संपूर्ण राज्यातील वाढत्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर तज्ञ समितीने दिलेल्या सूचनांवर ही चर्चा करण्यात आली. त्यानंतर 10 मे पर्यंत संपूर्ण कर्नाटक राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या लॉकडाऊनच्या कालावधीत सकाळी 6 ते 10 पर्यंत व्यवहार गर्दी टाळून सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा सुरू राहील. जनतेने मुभा दिलेल्या वेळेत नियमांचे पालन करत खरेदी विक्रीचे व्यवहार करावेत. नव्या लॉकडाऊन संदर्भात मार्गसूची सायंकाळपर्यंत जाहीर केली जाईल. व्यावसायिक आणि जनतेने सरकारला सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केले आहे. दंडात्मक कारवाईचा बडगा सुरूच. शहर आणि परिसरात सेमी लॉकडाऊनची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये आता दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू झाला आहे. सोमवारी सकाळी शहरात व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या खडे बाजार आणि अन्य भागातील दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे आपला व्यापार व्हावा या उद्देशाने काही व्यावसायिक दुकाने उघडून व्यापार करीत आहेत. परंतु कोरोना नियमावलीचे उल्लंघन होत असल्याने मनपा कर्मचारी पोलिसांच्या सहकार्याने अशा व्यावसायिकांवर करडी नजर ठेवून आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान अटळ आहे. नियमांचे पालन केल्यास व्यवसाय ठप्प होणार आणि नाही केले तर दंडाचा बडगा सोसावा लागणार ही वस्तुस्थिती सामोरी येत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाचे हाल होत आहेत. आपल्या व्यवसायाच्या बाबतीत संकटात सापडलेल्या व्यापारी वर्गाला आणखीन काही दिवस या समस्येला सामोरे जावे लागणार आहे असे चित्र दिसून येत आहे. नियमांच्या कचाट्यात व्यापारी वर्ग संभ्रमात. शहर आणि परिसरात शनिवार आणि रविवार असे 2 पूर्ण दिवस लॉकडाऊनचे पालन केल्यानंतर सोमवारी सकाळी शहराची बाजारपेठ पूर्ववत सुरू होईल अशा अपेक्षेने व्यापारी वर्ग बाजारपेठेकडे वळला होता. मात्र प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमावलीबाबत निर्माण झालेला संभ्रम अद्याप पूर्णपणे दूर झालेला नाही. याचे प्रत्यंतर बाजारपेठेत दिसून आले. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापाराची मुभा असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. त्याचबरोबर किमान 2 वाजेपर्यंत व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याची मुभा देखील दिली होती. परंतु बाजारपेठ सुरू होण्याच्या वेळीच व्यापाऱ्यांना त्यांची आस्थापने सुरू करण्यास मज्जाव करण्यात आला. नेमकी नियमावली काय आहे असा प्रश्न व्यापारी वर्गाने उपस्थित केला. प्रशासनाने सध्याच्या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार सुरू ठेवण्यास दिले आहेत. मात्र यामधून कोणत्या व्यवहारांना वगळले आहे याबद्दल स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे काही व्यापारी वर्ग नेहमीप्रमाणे आपले व्यवसाय सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र व्यापार सुरू करतेवेळीच मनपा कर्मचारी आणि पोलीस येऊन व्यापार बंद ठेवण्यास सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजारपेठेतील छोटे मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. सेमी लॉकडाऊनची सीमारेषा स्पष्टपणे समोर आलेली नाही अशी तक्रार काही व्यापाऱ्यांनी केली. सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू झाला आहे आणि सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. या लॉकडाऊनचा परिणाम काही व्यापाऱ्यांवरती तसेच धंद्यांवरती झालेला दिसतो.
तर मी आज काही व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे या लॉकडाऊनचा परिणाम त्यांच्या व्यापाऱ्यांवर होताना दिसतो। व्यापाऱ्यांना फार खूप त्रास व्हायला लागले, त्याबद्दल इकडचे DC साहेब जरा विचार करायला पाहिजे। रमजान आहे, समोर लग्नाचं राही आहे, मार्केट तरी सर्व चालू आहे, पण कापड व्यापारी सगळे बंद केलेले आहे, त्याच्यावर जरा विचार केलेला जरा असं वाटतं। लॉकडाऊन काय वाटत नाही आहे। लॉकडाऊन म्हटलं तर पूर्ण बंद व्हायला हे अर्धं चालू अर्धं बंद अर्धं चालू, त्याने काय कोरोना पण जाणारच, हे 10 वर्ष झाली तरी राहणारच। करायचं असेल तर 8 दिवस सगळं फक्त दूध एक ठेवून बाकी किराणी दुकान तिकडं बंद केलं तर हा कोरोनावरती काय केलं। तुम्ही दूध चालू ठेवणार, किराणी चालू ठेवणार, मिठाई चालू ठेवणार, केळी चालू ठेवणार आणि कपड्याचं बंद, सोनारचं बंद, त्याचं बंद म्हटलं काहीही उपयोग होणार नाही। दूध सकाळी फक्त 6 ते 8पर्यंत दूध ठेवा, कंपल्सरी 8 दिवस दुकान बंद करा। बाहेर कोणी आला तर गोळी मारा, काही फरक पडत नाही, 1-2 मेलं तरी काही फरक पडत नाही। मतमोजणीसाठी कोरोना निगेटिव्ह सक्ती। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी 2 मे रोजी होणार असून यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वांनाच कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे। यासाठी शुक्रवारी 30 एप्रिल रोजी प्रशासनाकडून सर्वांचीच चाचणी घेण्यात येणार आहे। लोकसभेसाठी 2 मे रोजी येथील RPD महाविद्यालयात मतमोजणी घेण्यात येणार आहे। या मतमोजणीला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या सर्वच राजकीय प्रतिनिधी, निवडणूक कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, माध्यम प्रतिनिधींना, खाद्यपदार्थांची सेवा देणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल द्यावा लागणार आहे। देशात 3.5 लाखांहून अधिक रुग्ण। भारतात सलग 5व्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे। भारतात गेल्या 24 तासात 3.5 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून 2000हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे। आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे। भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे। व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवत असताना अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे, मात्र अद्यापही देशातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही। भारतात गेल्या 24 तासात 3,52,991 कोरोना रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या 1,73,13,163 इतकी झाली आहे, तर 2,812 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1,95,123 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे। कोगनोळीतील पूरग्रस्त कॉलनीतील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार। गेल्या 4 ते 8 दिवसांपूर्वीच निप्पाणी भागाच्या आमदार आणि महिला आणि बाल विकास मंत्री शशिकला जोल्ले यांच्या फंडातून कोगनोळी तालुका निप्पाणी येथील पूरग्रस्त म्हणून परिचित असलेल्या कॉलनीमध्ये रस्ता डांबरीकरणाचे काम झाले आहे, मात्र हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला असून संबंधित ठेकेदार यांची चौकशी करण्यात यावी अशी प्रतिक्रिया कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य राजू शिंत्रे आणि येथील रहिवाशांनी माध्यमांना दिली। सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, तसेच 4 ते 8 दिवसात रस्ते उखडले असल्याचा आरोप राजू शिंत्रे यांनी केला आहे। ते माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, सुमारे 29 लाखाच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्टपणाचा असून या कामात खडीचा वापर देखील योग्य प्रमाणात झालेला नाही अशी तक्रार त्यांनी केली। आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनामुक्त। कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे केली हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनामुक्त झाले आहे। आज सोमवारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला। पुढील 7 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे। 15 एप्रिल रोजी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह त्यांचे घरातील कामगार असे मिळून एकूण 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते। आमदार हेब्बाळकर आणि त्यांची आई, 2 भाऊ आणि स्वयंपाकी यांना कोरोनाची लागण झाली होती। पहिल्यांदा होम क्वारंटाईन होऊन घरीच उपचार घेतलेल्या या सर्वांना गेल्या 6 दिवसांपूर्वी लक्षणे अधिक प्रमाणात आढळून आल्याने केली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। त्यांच्यावर डॉक्टर माधव प्रभू यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने उपचार केले। हे उपचार यशस्वी झाले असून 6 दिवसानंतर या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। राज्यात होणार 10 ऑक्सिजन प्लांटची उभारणी।
राज्यातील 10 जिल्हे आणि 30 तालुका रुग्णालयांमध्ये परिपूर्ण ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने अखेर पुढाकार घेतला आहे। शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे हे प्रमाण देशात सर्वाधिक ठरणार आहे। दिल्ली येथील कंपनीकरिता ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यासाठी आदेश बजावला आहे। या प्रकल्पाचे काम पुढील काही दिवसांमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे। महिन्याभरात या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे। या प्रकल्पांमध्ये 400 ते 500 लिटर ऑक्सिजन प्रति मिनिट प्राप्त करण्याच्या दृष्टीने आधुनिक यंत्रसामग्री वापरली जाणार आहे। या प्रकल्पांकरिता राज्य सरकार 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करणार आहे। बेळगाव विभागात बागलकोट आणि हावेरी जिल्हा रुग्णालयात ही सुविधा निर्माण केली जाणार आहे। कोरोनासाठी खासगी हॉस्पिटल्सना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णांवर आता खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत। यासाठी खासगी हॉस्पिटलनी सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट अंतर्गत नोंदणी करून घ्यावी असा आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर हरीश कुमार यांनी दिला आहे। जिल्ह्यातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे आवश्यक आहे। सरकारी हॉस्पिटलला आता मर्यादा पडत आहेत। रुग्णांना चांगले आणि वेळेत उपचार मिळण्यासाठी खासगी रुग्णालयांनी पुढे आले पाहिजे। यासाठी खासगी रुग्णालयातील सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट अंतर्गत नोंदणी करून सरकारी हॉस्पिटल बरोबर आपलीही सेवा द्यावी। यासाठी आता संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे। यासाठी प्रशासनाने वेबसाईट सुरू केली असून यावर जाऊन आपल्या हॉस्पिटलची नोंद करावी। त्याचबरोबर 180042583330 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असेही त्यांनी आवाहन केले आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतर शहरातील नेहमीची गजबज गायब झाली, तर ग्रामीण भाग मात्र दैनंदिन शेती कामात व्यस्त होता। ग्रामीण भागातून अनेक कामगार शहरात कामाला येतात, पण रविवारी विशेष करून सर्वांच्या सुट्टीचा दिवस असल्याने हे कामगारही घरीच होते। तेही रविवारी शेती कामांमध्ये व्यस्त राहिले। नेहमीच नागरिक, विद्यार्थी, वाहनांच्या गर्दीने गजबजणाऱ्या ग्रामीण रस्त्यांवरही रविवारी शांतता होती। मात्र ग्रामीण भागात लॉकडाऊनचा तितका परिणाम दिसून आला नाही, कारण शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळातही दैनंदिन शेती काम करणे भाग पडले। वडीवाणी तालुक्याच्या बहुतांशी भागात गेल्या 8 दिवसात वारंवार हजेरी लावली आहे। त्यामुळे शेती मशागतीच्या कामांसह जनावरांसाठी गवत साठविण्याच्या कामांना वेग आला आहे। त्यामुळे ग्रामीण भागात लॉकडाऊनचा तितका परिणाम दिसून आला नाही। शेतकरी बागायती कामांमध्येही मग्न दिसत होते। पुणे नाशिक विमानसेवा रद्द।
महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याची विमानसेवा रद्द करण्यात आली असून नाशिकची विमानसेवा 1 मे पासून रद्द करण्यात येत आहे। सामरा येथून आता विमान प्रवाशांची संख्या ही निम्म्यावर आली आहे। महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांकडून आता कोरोना निगेटिव्ह अहवाल असणे सक्तीचे करण्यात आले आहे। यामुळे प्रवासीही घटले आहेत। अलायन्स कंपनीने बेळगाव पुणे बेळगाव आपली विमानसेवा 22 एप्रिल पासून रद्द केली आहे। शनिवार वगळता सर्व 6 दिवस ही विमानसेवा होती। बेळगाव नाशिक बेळगाव ही विमानसेवा स्टार एअर कडून देण्यात येत आहे। ही सेवा सोमवार मंगळवार शनिवार आणि रविवार अशी 4 दिवस आहे। ही सेवा 1 ते 15 मे दरम्यान रद्द करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे। विमान प्रवाशांची संख्या ही आता निम्म्यावर आली असल्याची माहिती सामरा विमानतळचे संचालक राजेश कुमार मौर्य यांनी दिली। परिवहनला 2 दिवसात 1.5 कोटीचा फटका। गतवर्षी कोरोनाचे संक्रमण झाल्यापासून परिवहन मंडळ आर्थिक संकटात आहे। डिसेंबर 2020 आणि एप्रिल 2021 महिन्यात परिवहन मंडळाचे कर्मचारी संपावर गेल्याने परिवहन मंडळाला आर्थिक फटका बसला। आता पुन्हा सेमी लॉकडाऊन आणि लॉकडाऊनच्या चक्रात अडकल्याने 2 दिवसात केवळ 6 लाखांचा महसूल परिवहन मंडळाला मिळाला असून तब्बल सुमारे 1.5 कोटीचा फटका बसला आहे। परिवहन मंडळाला दिवसाकाठी बेळगाव आगारातून 75 लाखांचा महसूल मिळतो। सुमारे 1200 बस प्रवासी घेऊन धावत असतात। मात्र आता संप मागे घेतल्यानंतर सेमी लॉकडाऊनला सुरुवात झाली। या काळात परिवहन मंडळाच्या बस धावू लागल्या असल्या तरी प्रवासी घरात आणि बस रस्त्यावर असा प्रकार होता। शनिवार आणि रविवार लॉकडाऊन दिवशी दिवसाकाठी 3 लाख महसूल परिवहन मंडळाला मिळाला असल्याची माहिती देण्यात आली। अंत्यसंस्कारासाठी आता 5 लोकांना परवानगी। अंत्यसंस्कारासाठी आता 5 व्यक्तींनाच जाता येणार आहे। राज्य सरकारने हा नवा आदेश जारी केला आहे। त्यामुळे किमान 5 लोक अंत्यसंस्काराला लागतात तेवढीच परवानगी देण्यात आली आहे। राज्याच्या महसूल खात्याचे मुख्य सचिव मंजुनाथ प्रसाद यांनी रविवारी हा आदेश बजावला आहे। मला खांदा देण्यासाठी 4 लोक पुरे असे अनेक जण बोलत असतात, पण कोरोनामुळे ही परिस्थिती सत्यात उतरली आहे। खांदा देण्यासाठी 4 आणि शिकारी पकडण्यासाठी 1 असे 5च लोक यापुढे अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकतात। खांदा देण्यासाठी लोक जरी 4च लागत असले तरी ते पावलोपावली बदलत असतात। 4च व्यक्ती घरापासून स्मशानापर्यंत जात नाहीत। मात्र शासनाच्या नव्या धोरणाने प्रथाच बदलून टाकली आहे। अंत्यसंस्कारासाठी केवळ 5 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची मर्यादा घातली आहे। कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाने अनेक बाबींवर कडक नियमावली लावण्यास सुरुवात केली आहे। केशवनगर वडगाव येथे 1.25 लाखाची घरफोडी। केशवनगर वडगाव येथील एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 1.25 लाखाचे दागिने पळविले आहेत। 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली असून शनिवारी रात्री यासंबंधी शहापूर पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे। बँक कर्मचारी असणारे इरय्या मरीगौडय्या पुजेरी वय 30 यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। 21 एप्रिलच्या रात्री 8 ते 22 एप्रिलच्या सकाळी 8 या वेळेत चोरीचा प्रकार घडला आहे। घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। उपलब्ध माहितीनुसार इरय्या आणि त्यांचे कुटुंबीय बुधवार दिनांक 21 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता केशवनगर येथील आपण राहत असलेल्या भाडोत्री घराला कुलूप लावून नातेवाईकांच्या लग्न समारंभात भाग घेण्यासाठी MK हुबळीला गेले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी परतले, त्यावेळी दरवाजाचा कडी कोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले। सौंदत्ती डोंगरावर धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ। कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती डोंगरावर सोमवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे। कोरोना नियमावलीचे पालन करून मर्यादित स्वरूपात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवार दिनांक 26 रोजी श्री गणेश, गौरी पूजा आणि रेणुका देवीला कंकण मंगळसूत्र धारणोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर मंगळवार दिनांक 27 रोजी दवण्याची पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मंदिरांचे अधिकारी, मठाचे स्वामी तसेच पुजारींच्या उपस्थितीत वरील विधी साधेपणाने साजरे करण्यात येणार आहेत। दरम्यान पुन्हा कोरोना रोगाच्या दुसऱ्या आलेल्या लाटेच्या भीतीने देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे। हस्तिदंत खवल्यांच्या तस्करी प्रकरणी 6 जणांना अटक।
खवल्या मांजराचे खवले आणि हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या 6 जणांना वन खात्याने अटक केली आहे। तिनई घाट तालुका जोयडा वनक्षेत्रात शनिवार दिनांक 24 रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 17.5 किलो खवले, 4 हस्तिदंत, 1 जीप आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। रमाकांत विरलू देसाई वय 43, दर्शन रमाकांत देसाई वय 47, दोघेही राहणार अखेती। श्रीमंत भालचंद्र देसाई वय 42 राहणार कटळेगाळी, संतोष पांडुरंग लोहार वय 41 राहणार वर्लेवाडी, विलास नारायण पाटील वय 41 राहणार वरकड लोंढा आणि पांडुरंग बाबू हणबर वय 40 राहणार मारसंगाळ तिनई घाट अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1971 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। कोरोना चाचणी करून त्यांना कारागृहात पाठविण्यात आले आहे। IPL वर कोरोनाची पडछाया, आणखी 2 परदेशी खेळाडूंचा स्पर्धेला रामराम। देशात सुरू असलेल्या कोरोना संकटाचा धसका IPL मध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी घेतला आहे। राजस्थान रॉयल्सच्या अँड्रू टाय हा ऑस्ट्रेलियात परत गेल्यानं अजून 2 खेळाडूंनी स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे। ॲडम झंपा आणि केन रिचर्डसन यांनी स्पर्धा सोडण्याचं जाहीर केलं आहे। ॲडम झंपा आणि केन रिचर्ड्स IPL मध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमधून खेळत होते। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ट्विट करत हे 2 खेळाडू स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती दिली आहे। ॲडम झंपा आणि केन रिचर्ड्स हे दोघेही वैयक्तिक कारणांसाठी ऑस्ट्रेलियात परतले आहेत। विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिलांना सुवर्ण पदक। भारतीय महिलांच्या रिकव्हर संघाने रोमहर्षक लढतीत मेक्सिकोचा 5-4 असा डाव करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरले। अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कोमालिका बारी यांच्या भारतीय संघाने शूटऑफमध्ये 4-4 अशी कामगिरी केली होती। मात्र या तिघींनी अखेरच्या क्षणी भारताला 27-26 असे गुण मिळवून देत सुवर्ण पदक मिळवून दिले। विश्वचषक स्पर्धेत भारताने तब्बल 7 वर्षांनंतर पहिले सांघिक सुवर्ण पदक मिळविले। दीपिकाचे हे विश्वचषक स्पर्धेतील 5वे सांघिक सुवर्ण पदक ठरले। चीनच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याचा चानूला विश्वास। वेटलिफ्टिंग प्रकारात चीनचे वर्चस्व तसेच या खेळातील सुवर्ण पदकावरील त्यांची हुकूमत मोडीत काढण्याचा चंग भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने केला आहे। यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावण्याचे लक्ष्य तिने बाळगले आहे। ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाऐवजी फक्त सुवर्ण पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे। चीनच्या वेटलिफ्टर्सपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा माझा मानस आहे। आपल्यापेक्षा कुणीही जास्त वजन उचलू शकत नाही असे चीनच्या खेळाडूंना वाटत आहे, पण मी त्यांचे हे मनसुबे उधळून लावणार आहे। त्यांना कडवी टक्कर देण्यासाठी मी सज्ज झाले आहे असे मीराबाईने सांगितले। ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन। महाराष्ट्राच्या कनिष्ठ कबड्डी संघाचे प्रशिक्षक आणि नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत भाबड वय वर्षे 52 यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले। मार्च महिन्यात तेलंगणातील सूर्यापेठ येथे झालेल्या 47व्या राष्ट्रीय कनिष्ठ कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक पद भाबड यांच्याकडे होते। स्पर्धा संपवून परत आल्यानंतर त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागला। त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले। या आजाराविरुद्ध त्यांनी 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ झुंज दिली। अखेर शनिवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास त्यांचे निधन झाले। AFC चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत FC गोव्याला पहिल्या विजयाची उत्सुकता। लागोपाठच्या पराभवामुळे FC गोवा संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला असला तरी AFC चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये त्यांना पहिल्या विजयाची उत्सुकता लागून राहिली आहे। सोमवारी FC गोव्याची गाठ कतारच्या अल रयान संघाशी पडणार आहे। ई गटातील आधीच्या सामन्यात दोन्ही संघांनी गोलशून्य बरोबरी पत्करली होती। मात्र या सामन्यात अल रयानने वर्चस्व गाजवले होते। अल रयानला 4 सामन्यात फक्त 1 गुण मिळवता आल्याने त्यांचे बाद फेरीतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे। FC गोव्याचे 4 सामन्यात 2 गुण झाले असले तरी त्यांना अंतिम 16 जणांमध्ये स्थान पटकावण्याची संधी आहे। निळकंठ उर्फ सुधीर नारायण तेंडुलकर यांचे निधन।
अनगोळ रोड येथे रहिवासी नीलकंठ उर्फ सुधीर नारायण तेंडुलकर वय 76 यांचे रविवार दिनांक 25 एप्रिल रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी छाया तेंडुलकर, 2 मुली, जावई, नातवंडे, भावंडे असा परिवार आहे। जयपाल भरमा कांबळे यांचे निधन। आंबेडकर गल्ली बेनकनहळ्ली येथील रहिवासी जयपाल भरमा कांबळे वय 52 यांचे रविवार दिनांक 25 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे। सोनूबाई फकीरप्पा रोद्द यांचे निधन। गणेशपूर गल्ली शहापूर येथील रहिवासी सोनूबाई फकीरप्पा रोद्द वय 92 यांचे शनिवार दिनांक 24 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 4 मुले, सुना, 4 मुली, जावई आणि नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।